ठाकरे बंधूंच्या युतीबद्दलचा सगळा संभ्रम राज ठाकरे समोर येऊन नक्की दूर करतील असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। राज ठाकरेंनीच एकीची साथ देऊन नंतर कोणत्याही वादावर बोलणं टाळलं, त्यामुळे राऊतांचं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जातंय। मराठीसाठी उद्धव ठाकरेंना एकतेची साथ देऊन मौन झालेल्या राज ठाकरेंना संजय राऊतांनी संभ्रम दूर करण्याचं आवाहन केलंय। हिंदी भाषा धोरणाविरोधात दोन्ही ठाकरे 20 वर्षांनी एकत्र आले, मात्र दोघांची राजकीय युती होणार का यावर राज ठाकरेंकडून सावधगिरी बाळगली जाते। त्यावर हा संभ्रम राज ठाकरे लवकरच दूर करतील अशी आशा संजय राऊतांनी रोखठोकमधून वर्तवली आहे। शिंदे फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी चहापानासाठी जातात। राज ठाकरे त्यांचं स्वागत करतात। शिंदे यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान औट घटकेच्या फौजदारासारखे आहे। फडणवीस हे राज ठाकरे यांना भेटून राजकीय हवा गरम करतात। शिंदे यांचीच हवा सध्या संपल्याने त्यांच्या भेटीगाठी फुसक्या आहेत। या दोघांमुळे सध्याची मराठी एकजूट संपेल असे वाटत नाही। एक दिवस स्वतः राज ठाकरे समोर येऊन या सगळ्यांवर बोलतील आणि संभ्रम दूर करतील हे नक्की। राज ठाकरे यांनी व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करू, आणि माननीय उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत लोकांच्या मनात जे आहे किंवा महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल आणि तुमच्या मनात जे आहे ते होईल। फार चर्चा न करता आपण त्या गोष्टीला वेळ द्यायला पाहिजे। योग्य वेळी योग्य निर्णय होतात। एक लक्षात घ्या की या विषयावरती आता चर्चा फार झाली आणि होते। माननीय उद्धव ठाकरे माननीय राज ठाकरे एकत्र येतील का आणि पुढे काय करतील, मला वाटतं त्याला महानगरपालिका निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत आणि त्यानंतर तुम्ही हा प्रश्न विचारा। पण ठीक आहे, मी एवढंच म्हणतोय की लोकांची इच्छा आहे। राज ठाकरे बोलतात ते अभ्यासाने बोलतात, त्याचा अनुभव मला आहे। तुमच्या मालकामध्ये आता प्रवासी मराठीचा अजेंडा घेऊन ज्यावेळेला दोघांचा मेळावा झाला तर काय बघायला मिळालं? राज ठाकरे फक्त मराठी भाषेवरती बोलले आणि तुमचा मालक उद्धव ठाकरे याच्यावरती बोलता तुम्ही। ज्या राज ठाकरे आणि मनसेची संपलेला पक्ष अशी दिवसरात्र हेटाळणी उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे करत होते, तेच आज राज ठाकरे यांच्याशी युती करा युती करा युती करा, युती करणं कसं महाराष्ट्रासाठी आवश्यक आहे, हतबलतेतून शेवटचा हातपाय मारायचा, त्या भूमिकेतनं राज ठाकरेंना रोज विनवण्या करण्याची वेळ आज संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आली। दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं यावर मनसेतला एक गट खुलेपणानं तर दुसरा सावधगिरीनं बोलत होता। त्याची प्रचिती मेळाव्याच्या दिवशी सुद्धा आली। त्यातले कुठलेही दोन भाऊ जेव्हा तुम्हाला कुठेही दिसतात तेव्हा तो आनंद होतो, त्यामुळे त्याचा आनंद आपण सगळ्यांनी घेऊया। त्याला कुठलाही राजकीय अर्थ काढायचा प्रयत्न करू नका, हेच तुम्हाला मी सांगेन। महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी संस्कृती, मराठी भाषा खाण टाकली या लोकांनी आणि ठाकरे बंधूचं उत्तरदायित्व आहे। आणि आज हे दोन भाऊ एकत्र आले, तुम्हाला काही फरक पडत नाही का? तुम्ही एवढा हलकोल्लाल करताय? नारायण नारायण तंबोरा घेऊन का वाजवताय तुम्ही? यानंतर मीरा भाईंदरमध्ये मराठी माणसाच्या एकीचं विराट दर्शन घडलं। मात्र त्याच दिवशी राज ठाकरेंनी आपल्या नेत्यांना कोणत्याही विषयावर न बोलण्याचे आदेश दिल्यानं संभ्रम अजूनच वाढला। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो। राज ठाकरे यांनी व्यासपीठावरून सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार करू, आणि माननीय उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत लोकांच्या मनात जे आहे किंवा महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल आणि तुमच्या मनात जे आहे ते होईल। फार चर्चा न करता आपण त्या गोष्टीला वेळ द्यायला पाहिजे। योग्य वेळी योग्य निर्णय होतात। तुर्तास काही गुजरातचे धनिक शेठ मुंबईला बटीक बनवू इच्छितात असाही दावा संजय राऊत यांनी केला। त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत। संजय राऊत सारख्या वायफळ फालतू बडबड करणाऱ्या माणसाने
मुंबईकर जनतेला रखेल असा शब्द वापरून मुंबईच्या मराठी माणसाचा, मुंबईकरांचा घोर अपमान केलेला आहे आणि त्याबद्दल संजय राऊतने सर्वप्रथम मुंबईतल्या मराठी माणसाची आणि मुंबईकरांची बिनशर्त माफी मागितली पाहिजे. मुंबईचा उल्लेख यापूर्वी सुद्धा दिल्लीची तजेलदार वेश्या असा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सर्व संयुक्त महाराष्ट्राच्या नेत्यांनी केलेला आहे. हे जे माझ्यावर टीका करतायत त्यांनी इतिहास समजून घ्यावा महाराष्ट्राचा. दिल्लीची तजेलदार वेश्या आणि त्यातून आंदोलन झालं. कळलं? हां, हे आम्हाला तुम्ही शब्द काय, वाक्य काय, संस्कृती काय अजिबात शिकवू नका. हे सगळे रणके आहेत, रणके. दिल्लीचे मुंबई लुटायला निघालेले आहेत. त्यांनी काय आम्हाला शिकवायचं मराठी माणसाला. दुसरीकडे महाराष्ट्राला आम्ही पोचतो असं म्हणणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेचं गुणरत्न सदावर्तेंनी समर्थन करत ठाकरे बंधूंविरोधात मात्र कोर्टात जाणार असल्याचं म्हटलंय. देखिए क्या है कि आप क्या कर रहे हो कि मराठी बोलना होगा. आप किसकी रोटी खा रहे हो. वहाँ टाटा है, बिरला है, रिलायंस है, कोई महाराष्ट्र में यूनिट नहीं है. हमारे पैसे पर पल रहे हो. तुम कौन सा टैक्स देते हो, कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास. माइंस हमारे पास है, झारखंड के पास है, छत्तीसगढ़ के पास है, मध्य प्रदेश के पास है, उड़ीसा के पास है. आपके पास कौन सी माइंस है. तुम्ही सन्माननीय दुबेजी यांच्या वक्तव्याचा अनर्थ काढू नका. दुबेजींनी जे सांगितलं ते एक जनरलाइज पद्धतीने सांगितलं की मुंबई ही म्हणजे मुंबईमध्ये जे सगळे इंडस्ट्रीज आहेत ते देशाची आर्थिक राजधानी आहे. जे दुबेजींना राजकारण करून राजकीय पाऊस पाडायचा प्रयत्न करत आहेत ते पाऊस पडू शकत नाही. कारण दुबेजींची नीती आणि नियतमध्ये मला कुठेही फरक दिसत नाही. कथनी आणि करणीमध्ये कुठेही फरक दिसत नाहीत. ते महाराष्ट्रद्रोही नाहीत. हिंदी महाराष्ट्रात शिकवायला सरकारकडे विनवणी करणार, न्यायालयात डंके की चोट पे जाणार. हिंदी महाराष्ट्रात शिकलीच पाहिजे, शिकवलीच पाहिजे. डंके की चोट पे हिंदी पढ़ेंगे, पढ़ाएंगे और पढ़ने लगाएंगे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.